मेंदूच्या MRI स्कॅन्सनी हे दाखवून दिलेले की एखादा माणूस जेव्हा भीतीच्या तावडीमध्ये सापडलेला असतो त्याच्या मेंदूमध्ये हॉर्मोन्स आणि केमिकल्स असे काही रिलीज होतात की त्याची जी रॅशनल बुद्धी, त्याचे जे सर्किट्स चालले पाहिजेत ते चालतच नाहीत. फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. दुःख आणि वेदनांचं स्वरूप बदलेल पण त्याच्यापासून कोणाची सुटका नाही. वेदनादायक गोष्टींना, द डार्कर साइड ऑफ लाईफ, याला दृढ निश्चय शक्तीने सामोरं कसं जायचं हे शिकता येतं. स्पर्धा परीक्षा द्यायची तर तुझी बुद्धिमत्ता किती किंवा तुला मार्क किती मिळाले होते हे गुण दुय्यम आहेत. सर्वात महत्वाचा गुण आहे की तुझी मानसिक ताकद काय, व्हॉट इज युअर मेंटल स्ट्रेंथ. बाबा नेहमी मला म्हणायचा की तुला जीवनातला जर नेता बनायचंय, व्हॉट इज द मार्क ऑफ अ चॅम्पियन, हे बाबाचं वाक्य असायचं. व्हॉट इज द मार्क ऑफ अ चॅम्पियन? इट इज युअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस युअर बेस्ट परफॉर्मन्स व्हेन इट मॅटर्स द मोस्ट. खरा कॉन्फिडन्स हा ज्ञानातनं येतो. इट कम्स फ्रॉम नॉलेज. सर्वांना नमस्ते. आजच्या मानसिक ताकद कशी वाढवायची, मेंटल स्ट्रेंथ, या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. माझं नाव सिद्धार्थ धर्माधिकारी. नावामुळे तुम्हाला कळलेलंच असेल की मी अविनाश धर्माधिकारी सरांचा मुलगा. सांगण्याचं कारण शायनिंग करणं हे नव्हतं, कारण मला बाबांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सांगून मी सुरुवात करणार आहे. लहानाचं मोठं होताना बाबांनी मला मोठं झाल्यावर व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे तुझं याच्याबद्दलचा एक फार महत्वाचा धडा दिला होता. बाबा वाक्य मला नेहमी ऐकवायचा, व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे. इंग्लिश वाक्य, यू शुड बी अन आयर्न फिस्ट इन अ वेल्वेट ग्लोव्ह. यू शुड बी अन आयर्न फिस्ट इन अ वेल्वेट ग्लोव्ह. म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे मूठ, ताकदीचं प्रतीक आहे. साधीसुधी नाही, पोलादी मूठ पाहिजे. व्यक्तिमत्व कसं पोलादी मूठ आवडल्यासारखं असलं पाहिजे, पण त्याच्यावर वर्ण काय घालायचं, अ वेल्वेट ग्लोव्ह. वेल्वेट म्हणजे माहीत असावं सगळ्यांना, पण अतिशय सॉफ्ट, म्हणजे आत मटेरियल पोलादाचं, पण म्हणून बाहेरनं वर्तणूक ॲरोगंट, उद्धट, आणि काही काही लोक जे कॉन्फिडन्सच्या नावाखालती ॲरोगन्समध्ये रूपांतर होतं त्यांचं, कळत पण नाही त्यांना ते. हे नाही पाहिजे. आसपासच्या लोकांना सौजन्यपूर्वक वाकवता आलं पाहिजे, पण अनेक वेळेला जेव्हा बाहेरनं सौजन्यपूर्वक वर्तणुकीची लोक गैरसमजूत करून घेतात कमजोरीमध्ये, वीकनेस. सायलेन्स अँड ह्युमिलिटी इज ट्रीटेड ॲज वीकनेस, ते नाही पाहिजे. हे एक वाक्य घेऊन लहानाचा मोठा झालोय मी अक्षरशः, खरं सांगायचं तर. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे नाव तुझं. बाबा मला म्हणायचं सिद्धार्थ. कुठून येतं? सिद्धार्थ गौतम. म्हणजे जे भारतीय अनेक धर्मपंथ आहेत त्यातला एक बौद्ध धर्म, गौतम बुद्ध, त्याचं जन्मानी नाव होतं सिद्धार्थ गौतम. आणि सिद्धार्थाचा गौतम बुद्ध कसा झाला याची बाबा, मी लहानाचा मोठा होत असताना रात्र झाली, झोपायची वेळ झाली की बाबा एक मला दररोज आमचं ठरलेलं असायचं काहीतरी गोष्ट सांगायची, त्याशिवाय मी शांतपणे झोपायचो नाही. तर अशीच एका रात्री बाबा मला गौतम बुद्धाची गोष्ट सांगत होता. पार एकदम इसवी सन पूर्व 7वं शतक, 600 काहीतरी BCE. याच्यामध्ये इथे ज्या साम्राज्यामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला, राजपुत्र, प्रिन्स होता तो, म्हणजे त्याचे वडील राजा होते. आणि गौतम बुद्ध त्याच्या म्हणजे सिद्धार्थ जन्माने त्याच्या आईच्या पोटामध्ये असताना असं म्हणलं जातं की त्याच्या आईच्या स्वप्नामध्ये एक पांढरा हत्ती आला. तर आपल्या संस्कृतीमध्ये स्वप्नामध्ये पांढरा हत्ती येणं हे जणू पांढरा हत्ती म्हणजे इंद्राचा ऐरावत तुमच्या स्वप्नात आला असं म्हणलं जातं. म्हणून त्यांनी जेव्हा विचारलं की ह्या स्वप्नाचा अर्थ काय होतो, तर एका काय ज्योतिष भटजी त्यांनी त्यांना सांगितलं की जो मुलगा आता जन्माला येणार आहे तुमच्या पोटी तो 2च गोष्टी करेल. एकतर ह्या जगाला काहीतरी नवीन आणि जग बदलणारा धर्म विचार देईल, किंवा अख्खं जग जिंकणारा सेनापती बनेल. आता त्याच्या वडिलांना
सगळं राजवाड्याचा त्याग केलेला एक संन्यासी नको होता झालेला. म्हणून सिद्धार्थ जसा लहानाचा मोठा होत होता तसं त्याच्या वडिलांनी पूर्ण काळजी घेतली की दुनियेतल्या सगळ्या वेदनांपासून सिद्धार्थचं संरक्षण झालं पाहिजे. राजवाड्याच्या कधी बाहेर पडायचा नाही तो. व्यवस्थित अन्न, लहानाचं मोठं होत असताना सगळे खेळ, म्हणजे त्या काळामधली एव्हरी पॉसिबल प्लेजर हे त्याला पुरवलं गेलं होतं. जितकं शक्य होतं तितकं बाहेरच्या जगापासून राजांनी सिद्धार्थचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, पण किती करणार करून करून. लहानाचा मुलगा मोठा होतोय, राजपुत्र आहे, पुढचा राजा बनणार आहे, त्यामुळे शेवटी प्रजेशी कधी ना कधीतरी संबंध यायला हवाच ना. म्हणून एकदा सिद्धार्थच्या आग्रहाने हे राजधानी पाहायला जायची असं हट्ट धरला सिद्धार्थने. म्हणून या राजाने अख्खी राजधानी सजवली. एकदम त्याच्यातनं जे काही वेदनादायक होतं ते सगळं वगैरे लपवलं, सगळं स्वच्छ केलं, सोन्यानी, फुला हारांनी वगैरे सगळं सजवलं गेलं आणि एकदम हत्तीवर बसून या राजपुत्राला राजधानी बघायला बाहेर पाठवलं. तर राजाच्या आटोकाट प्रयत्नानंतर सुद्धा असं म्हणलं जातं की या सिद्धार्थला 3-4 अतिशय वेदनादायक गोष्टी दिसल्या. एक, कुठल्या तरी रोगाने त्रस्त आणि मरत असलेला रुग्ण दिसला त्याला, डिझीज्ड पर्सन. हत्ती जसं पुढे चालू राहिला तसं त्याला दुसऱ्या एका माणसाची प्रेतयात्रा निघालेली दिसली. तिसरं म्हणजे एक प्रचंड वृद्ध झालेला व्यक्ती की ज्याचं काय आता कुटुंबामध्ये कोणी उरलेलं नाही आहे आणि असा थरथर थरथर कापत चालतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी इतकी वेदना झाली, डिस्टर्ब, सिद्धार्थ वॉज व्हेरी डिस्टर्ब, की राजाच्या आटोकाट प्रयत्नानंतर सुद्धा हा सिद्धार्थ म्हणला मला सगळ्या राजवाड्याचा वगैरे सगळा त्याग करायचा आहे आणि घर सोडून निघून गेला. तरुण पुढची काय 30-40 वर्ष भारतामध्ये भटकत होता, स्वतःची तपश्चर्या करत होता आणि त्याच्या शेवटाकडे इथे अजूनही ती जागा छान जपून ठेवलेली आहे, बोधगाया. तिथल्या एका पिंपळाच्या झाडाखाली एनलाइटनमेंट गौतम बुद्धाला झालं. आता त्याच्यानंतरचे सगळे मुद्दे खरं म्हणजे प्रत्येक UPSC MPSC ॲस्पायरंटच्या अभ्यासामध्ये येतातच. काय बौद्ध विचार म्हणजे काय आहे तर गौतम बुद्धांनी 4 सत्य सांगितली, त्याला म्हणतात द 4 नोबल ट्रूथ्स या विश्वाची. त्याच्यातलं पहिलंच, आणि हे की मी फार असं नवीन सांगतोय असं नाही, हे सगळे NCERT मध्ये वगैरे पण येतं, त्यातलं पहिलंच काय आहे, इन लाईफ देअर इज सफरिंग. जगणं म्हणजे वेदनाच. ठीक आहे, 2500 वर्षांच्या पूर्वी गौतम बुद्धांनी हे वाक्य सांगितलं. त्याच्या आधीची 10,000 वर्ष पण हे लागू होतं, गेली 2500 वर्ष पण लागू राहिलेलं आहे, पुढची पण 10-15 हजार, जितका काही काळ मानवजात पृथ्वीवर असेल हे लागू असणारच आहे की नाही. इन लाईफ देअर इज सफरिंग, देअर इज अ कॉज फॉर दॅट सफरिंग. म्हणजे माणसाला वेदना का होतात याचं एक कारण पण आहे. काय कारण ते तिसरं सत्य येतं, अटॅचमेंट. वस्तूंना, व्यक्तीला, एखाद्या पदाला, आयुष्य तुम्हाला कुठलं तरी बक्षीस देईल ह्याला, आपण जेव्हा कुठल्या तरी ऐहिक गोष्टीला अटॅच्ड असतो त्याच्यातनं वेदना येतात. आणि म्हणून चौथा मुद्दा, त्या वेदनांवर उत्तर पण असतं काहीतरी, म्हणजे डिटॅचमेंट. आणि मग ते डिटॅचमेंट कसं मिळवायचं ह्याच्यासाठी 8 सूत्र दिलेली आहेत, त्याला 8 फोल्ड पाथ असं पण म्हणतात. ते सगळं नंतर अभ्यासामध्ये येतं. पण मेंटल स्ट्रेंथ बद्दल काय सांगायचं तर ह्या 2 गोष्टींमध्ये ते येतं. पहिलंच सूत्र जे इतक्या हजारो वर्षांच्या पूर्वी गौतम बुद्धाला पण कळलं होतं की जगणं म्हणजे वेदना त्याच्यामध्ये आल्याच, कोणाची सुटका नाही आहे काय त्याच्यापासून. अगदी फुटपाथवर टाचा घासत मरत असलेला, अर्ध मेलेला असलेला गरीब, ते पण पार अनंत अंबानी गेल्या वर्षभरात बघून कदाचित वाटणार नाही की ह्या माणसाला काय दुःख असतील. ते खरंच त्याला ओळखलं ना पण तर काहीतरी असणारच. दुःख आणि वेदनांचं स्वरूप बदलेल पण त्याच्यापासून कोणाची सुटका नाही. आयुष्यामध्ये जे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत म्हणजे काय, फेलियर,
अपयश, रिजेक्शन, रिग्रेट, द्वेष, तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी करताय किंवा दुसरे कोणी काही कारण नसताना तुमचा करतायत, किंवा भीती, या प्रकारच्या भावनांपासनं कोणाचीच सुटका नाही. आणि त्याच्यामुळे या मेंटल स्ट्रेंथच्या आजच्या तासाभरामध्ये आणि एकंदरीत आपण फाउंडेशन कोर्समध्ये मुलांना जे अनेक मुद्दे शिकवतो त्यातला हा एक येतो की या भावनांपासनं पळ काढणे आणि काहीतरी एक आशा धरून राहणे की ही एवढी एक गोष्ट मिळाली की एकदम मज्जानू लाईफ सेट होईल, हे सोडूनच द्या. मुळामध्ये तुमच्यातले अनेक जण ऑनलाईन जॉईन झालेले पण कदाचित स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील. त्यामुळे आपण सगळे जीव खाऊन ह्या आशेनी टपलेले असतो की एक काय ते फक्त IAS ऑफिसर जर एकदा झालो तर एकदम मज्जानू लाईफ सगळं सेट हो गया, त्याच्यानंतर कुठलीही काही चिंता नाही. IAS झाल्यावरच आपल्याला कळतं की काय काडी मात्र ही मज्जानू लाईफ नाहीये. नवीन वेदनांना सामोरं जावं, वेदनांपासून कोणाचीही पळवाट नाही, त्यामुळे सुटका नाहीये. तर ही आशा पण सोडून देणं चांगली गोष्ट आहे. पण मग ह्या आयुष्याची सगळ्यात वेदनादायक गोष्टींना, द डार्कर साइड ऑफ लाईफ, याला दृढ निश्चय शक्तीने सामोरं कसं जायचं हे शिकता येतं. ठीक आहे. आणि याचं उदाहरण काय रे, माझ्यासमोर अनेक वेळेला विद्यार्थी येऊन बसतात आणि प्रचंड सेल्फ डाऊट, आत्मविश्वास कमी पडत असतो या परीक्षेसाठी, आणि असे समोर येऊन बसतात आणि ह्या स्वरूपाचा एखादा प्रश्न येतो काय की दादा मी कोर्स सुरू केलाय आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये काढायची आहे मला परीक्षा, ठीक आहे, पण होईल ना, किंवा काय करू मी. मला आश्चर्य वाटतं माहितीये का या प्रश्नाचं की असा कोण असतो रे की ज्याला कोणी निश्चय करून सुरुवात करतं का स्पर्धा परीक्षेची की नाही नाही भाई आपण 5व्या अटेम्प्टच्या आधी तर काही क्लिअर व्हायचंच नाही बरं का, 5व्याच अटेम्प्टला क्लिअर व्हायचं आणि IAS व्हायचं. ठीक आहे. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही माझ्यासमोर येऊन जेव्हा म्हणताय की मला पहिलाच अटेम्प्ट त्याच्यामध्ये काढायची आहे, रँक मिळवायची आहे, परीक्षा क्लिअर करायची आहे, काहीतरी तुम्हाला वेगळं वाटतंय, नवीन वाटतंय, असं काय की प्रत्येकच जणाला वाटतं ते, जो यशस्वी होतो जो नाही यशस्वी होत ते पण वाटतं. त्यामुळे एक काळ असा होता की मी ह्या प्रश्नांनी जरा वैतागायचो, काय मूर्खासारखा प्रश्न विचारतोयस. पण हळूहळू जसं वय वाढत गेलं, अनुभव वाढत गेला, मला या शब्दांच्या मागची ना भावना लक्षात यायला लागली. भावना ही नसते की तोंडातनं जरी येत असलं की दादा होईल ना, किंवा काय करावं लागेल मला, काय जणू असं काहीतरी जादूची छडी आहे की तू माझ्याशी काउन्सिलिंगची वेळ मागितलीस आणि ती विचारलीस म्हणून मी तुला काहीतरी ती ट्रिक सांगितली आणि अशी ही एक काहीतरी गोष्ट कर की तू झाला क्लिअर. ठीक आहे. ह्या प्रश्नाच्या मागची भावना असते की ह्या मुलांना कोणीतरी दिलासा दिलेला हवा असतो, कारण की आतनं ते ह्या आत्मविश्वासाचा अभाव, सेल्फ डाऊट, माझी खरंच लायकी आहे का रे ह्या परीक्षेमध्ये या सामोरं जाण्याची, या क्षेत्राला सामोरं जाण्याची, हे आतनं पिडत असतं त्यांना. खरं म्हणजे प्रत्येकालाच पिडत असतं हे. म्हणून मग मी अशा मुलांना उत्तर काय देतो की बाळा होईल का, तर ठीक आहे होईल. ठीक आहे. इट डिपेंड्स, अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे. ठीक आहे. चल सुरुवातीला म्हणजे मी तुला एक आकडेवारी सांगतो, स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. दरवर्षी UPSCचा जो रिपोर्ट निघतो त्याच्यामध्ये दिसून येतं की एक साधारण 3 ते 4% ऍस्पायरंट्स सिलेक्ट झालेले बरं का, हे पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट झालेत असं दिसून येतं. मेजॉरिटी जण हे 3ऱ्या-4थ्याला होतात, पण एक 3 ते 4 कधी 6-7% तो आकडा गेलेला दिसतो. आयोगाच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये दिसतं की होतात सिलेक्ट. ठीक आहे. म्हणजे शक्य आहे का, आहे शक्य, कारण की दाखवलं ना आपल्याला काही जणांनी, एकाला जमलं तर दुसऱ्याला का नाही जमणार. तो माणूस होता, तू पण माणसासारखा माणूसच आहेस, त्याला जमलं तर तुला का नाही जमणार. बरोबर. एवढं ऐकून फार छान वाटतं मुलाला, होऊ शकतं ना. पण मग मी त्याला पुढचा मुद्दा पण सांगतो. पण बाळा लक्षात घे, दरवर्षी 12 लाख जण या परीक्षेचा पेपर भरतात, फॉर्म भरतात. त्यातले अर्धे जण तर प्रिलिमच्या दिवसापर्यंतच त्यांचं निश्चय शक्ती कोलमडते. ठीक आहे. प्रिलिम देतात 5 ते 6 लाख जण. ठीक आहे.
पहिलीच कत्तल होते ते त्यातल्या एक 4 लाख 5 लाख जणांची, कारण की मेन्ससाठी सगळी रिझर्वेशनची गणितं धरून बोलावलं जातं. 15 डोक्यावरनं पाणी म्हणजे 20,000 जणांना मुख्य परीक्षेसाठी. त्या मुख्य परीक्षेमधनं पण 2 ते 3,000 जणांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जातं आणि इंटरव्ह्यू आणि मेन्सचे मार्क धरून साधारण 1000भर जण निवडले जातात. आता तुला कॅटेगरी बेनिफिट नसला तर त्या 1000मध्ये पण तुला हवी ती सर्व्हिस आणि हवं तर केडर मिळालेलं हवं असेल तर तुला पहिल्या 100रातच येणं गरजेचं आहे. 101ला पण गॅरंटी नसते की तुला हवं ते. ठीक आहे कदम तेवढा. निवडले गेलेल्यातले 7%, 5%, चला सोपं करूयात आपण. ठीक आहे, म्हणजे 1000 जण निवडले गेले तर त्यातले 5 म्हणजे किती, 50 जण होते की जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये निवडले गेले. त्या वर्षी 12 लाख जणांनी फॉर्म भरला, त्यातल्या 5 लाख जणांनी प्रिलिम दिली, त्यातल्या साधारण 2.5 लाख जण हे फर्स्ट अटेम्प्टचे असतात दरवर्षी. साधारण 50/2,50,000 मल्टिप्लाइड बाय 100 काढ पर्सेंटेज. 0.0000 किती येतं. ठीक आहे, ही तुझी शक्यता आहे पहिल्या अटेम्प्ट मध्ये काढण्याची. ठीक आहे, मग हे मी का सांगत असतो रे. पहिलं वाक्य त्यांना जे सांगतो की 7% जण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सिलेक्ट होतात, ह्यानी उत्साह येतो त्यांना. ठीक आहे, पुढच्या वाक्याला थाडकन खाली पाडतो मी त्यांना. का, कारण मला आहे ना ह्या मुलाची रिॲक्शन बघायची असते की काय आहे. ह्या 2 गोष्टी शेजारी शेजारी ठेवल्या की मी तुम्हाला सांगतो 99% जण मटकन बसतातच खाली. अर्थ नाही राव मी हे करायला, कारण की एवढं 0.001 काय तो आकडा पण काढता येणार नाही, ह्याच्यामध्ये मला काय चान्स आहे. प्लस आपण जेव्हा युट्यूबवर सगळे टॉपर टॉक्स बघायला लागतो अजून खच्ची व्हायला लागतो. त्या वर्षी जो देशामध्ये AIR रँक 1, 2, 3, 4 आलेला असतो त्याचा इतिहास बघा राव. 10वी पर्यंत एकदम कॉन्व्हेंट शाळेमध्ये, 10वी मध्ये बोर्डामध्ये, 12वी मध्ये बोर्डामध्ये, IIT क्लिअर, IIT मधनं ग्रॅज्युएशन, अमेरिकेमध्ये मास्टर्स, लाखाची नोकरी, ते सोडून आलेत. बरं स्टेजवर उभा राहून मनोगत जे व्यक्त करतात ते अशी फाड इंग्लिश बोलतात शशी थरूर पण फिका पडावा, आणि आपण तोंडात बोटं घालतो की आयला माझी लायकी आहे का राव यांच्या समोर उभं राहण्याची. मग मी मुलांना सांगतो कि बेटा यूपीएससी में जाने का है ना तो ये शेर का खेल है, अगर शेर हो तो ही आओ. यह शेर का खेल है, शेर ने ही खेलना चाहिए. तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची ना तर मला तुम्ही किती हुशार आहात किंवा तुम्हाला किती मार्क मिळाले होते किंवा नव्हते हे बघतच नाही मी मुलामधलं. कारण ही खूप गैरसमजूत आहे बाहेरची की जणू स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जणू म्हणे तुम्हाला जबरदस्त बुद्धी लागते, स्मरणशक्ती लागते. ठीक आहे, मी तुझा कष्टाळू स्वभाव बघतोय. डू यू अप्लाय युअर सेल्फ. एखादं आव्हान अंगावर घेतलंस तर मटकन गिवअप करून खाली बसतोस आणि पळ काढतोस आणि पतली गली से कटले ना, किंवा इंग्लिशमध्ये याला म्हणतात द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. म्हणजे मराठीमध्ये शेजारच्या बागेमधलं गवत हे नेहमीच आपल्याला जास्ती हिरवं वाटतं. का, कारण की काही जणांना हे एवढं आव्हान वाटतं की जरा नाही जास्ती स्कोप नाहीये इकडे, म्हणे दुसरीकडे कुठेतरी स्कोप आहे तिकडे जाऊयात आपण. तिकडे गेले की त्यांना तिकडे नवीन आव्हानं लक्षात येतात. ही माणसं आयुष्यभर पळतच राहतात. मी ह्या मुलामधलं बघत असतो ते त्याचा कॅरेक्टर बघत असतो की ह्याला जेव्हा सिलेबस अंगावर धावून येईल, ह्याच्या केलेलं शेड्यूल खड्ड्यामध्ये जायला लागेल, आसपासचे लोक कसे पुढे चाललेले आहेत असं वाटेल, माझा अभ्यास होतोय का नाही, आणि या सेल्फ डाऊटनी हा भरून जाईल. ठीक आहे, प्रिलिम जशी जवळ येईल तशी छातीची धडधड वाढेल आणि त्या वाढलेल्या धडधडीमधनं जे आपण केलाय अभ्यास ते पण विसरायला होईल. हे खरे चॅलेंजेस आहेत युपीएससीचे. प्रिलिम मध्ये तुम्हाला कट ऑफ किती मिळतोय, मेन्सचं आन्सर रायटिंग कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, एवढा सगळा सिलेबस कव्हर, हे दुय्यम मुद्दे आहेत. हे सगळं करण्यासाठी आधी तुम्हाला एक व्यक्तिमत्वाचा समतोल ठेवता येतो का. अभ्यासामध्ये पावला पावलाला आपण कमी पडतोय, माझं कसं होईल, सगळंच गणतंय, जाऊ दे बाबा रे आपण सोडून देऊ. तुम्हाला ही जर सेल्फ डाऊट आली नाही ना
तर प्रॉब्लेम आहे, कारण ती प्रत्येकालाच येते. जो पुढे जाऊन ऑल इंडिया रँक 1 बनतो त्याला पण येते, आणि ज्याला नाही येत त्याला पण येते. हे वैयक्तिक उदाहरण सांगतो काय. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा द्यायची तर तुझी बुद्धिमत्ता किती किंवा तुला मार्क किती मिळाले होते हे गुण दुय्यम आहेत. सर्वात महत्वाचा गुण आहे की तुझी मानसिक ताकद काय. व्हॉट इज युअर मेंटल स्ट्रेंथ. मेंटल स्ट्रेंथ म्हणजे काय. एकीकडे भीती, फिअर, ओके, भविष्याची काळजी, माझं कसं होईल, अँझायटी, भूतकाळाचा पश्चाताप, रिग्रेट, या सगळ्याची भीती अंगावर घेऊन तरी लढत राहणे. याला जी एक जिद्द लागते, निश्चय शक्ती लागते, ती किती आहे तुझ्यामध्ये, तर तुझ्या बुद्धिमत्तेचा काही तुला उपयोग होतो. याला म्हणतात मेंटल स्ट्रेंथ. द नेगेटिव्ह साईड, अंगावर घेऊन लढत कसं राहणे. नवीन चॅलेंजेस आणि आव्हानं अंगावर घेऊन तू लढत राहू शकतोस का, हे बघायचं असतं मला. आणि ते नसलं ना तर 0% चान्स आहे तुझा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होईल. हे गुण तुझ्यामध्ये असले तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होशील का याची गॅरंटी नाही. ठीक आहे, इनफॅक्ट परीक्षा क्लिअर होशील का याची पण गॅरंटी नाही. पण जर मेंटल स्ट्रेंथ तुझ्यामध्ये असली तर तू परीक्षा क्लिअर होतोयस का नाही ह्याच्याने काही फरकच पडत नाही, कारण आपण या अभ्यासामधनं जिंकतोच. आत्ता कदाचित तुम्हाला ऐकायला विश्वास बसणार नाही एवढा, पण ज्या माणसाला मन लावून अभ्यास करतो तो इकडे, तो परीक्षा क्लिअर झाला जरी नाही तरी ह्या परीक्षेचा अभ्यास आपलं जे व्यक्तिमत्व बदलतो ना, व्यक्तिमत्वाचा आवाका वाढतो. आपल्याला आसपासचं जग समजायला लागतं. अमेरिकेमध्ये काय चाललंय, अंतराळामध्ये काय चाललंय, देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय चाललंय, देशाचं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे. या सगळ्यातनं एक व्यक्तिमत्वाचा जो कॉन्फिडन्स येतो, कॉन्फिडन्स हा महत्वाचा शब्द आहे. ठीक आहे, कारण मेंटल स्ट्रेंथचा हा पण एक मुद्दा आहे. तुमचा कॉन्फिडन्स कुठून येतो. तुमची हेअरस्टाईल किती भारी आहे, तुमचे कपडे किती ब्रँडेड आहेत, तुम्ही गॉगल किती महागातला घालता, तुमची इंग्रजी किती फाडफाड आहे किंवा ऍक्सेंट मध्ये बोलता. नाही, खरा कॉन्फिडन्स हा ज्ञानातनं येतो. इट कम्स फ्रॉम नॉलेज. तो कॉन्फिडन्स ही परीक्षा आपल्याला देते. आणि ह्या गोष्टींची एकदा चटक लागली की मग प्रिलिम क्लिअर होतो का नाही इट जस्ट डझंट मॅटर, फरकच पडत नाही त्याने. त्यामुळे UPSC ची परीक्षा देणे हा तुमच्या अभ्यासापेक्षा तुमच्या मेंटल स्ट्रेंथची परीक्षा जास्ती आहे. याच्या मागचं हे सायन्स आहे बरं का. हे उगाच मी जे ऑनलाईन आणि समोर बसलेले त्यांना असं काहीतरी फार भारी वाटावं, एकदम मोटिवेशननी पेटून यावं. मला तर वाटतं मोटिवेशनच हवं असलं ना तर मी आता 20 मिनिटांमध्ये जे बोललोय ते खच्चीच करेल उलट तुम्हाला जास्ती. हा उद्देश नाहीये माझा. द पर्पज इज टू गिव्ह युअर रियालिटी चेक. अनेक वेळेला मुलं माझ्या समोर येतात आणि दादा अभ्यास होत नाहीये, तासन तास बसतोय खरं मी, पण कॉन्सन्ट्रेशनच लागत नाहीये, सारखे डिस्ट्रॅक्शन्स येत आहेत. संध्याकाळी चहा कॉफीला वगैरे आम्ही टपरीवर सगळे भेटलो की प्रत्येकाची जी चर्चा सुरू होते, मला प्रत्येकच दुसरा जण पुढे कुठेतरी पळून जातोय असं वाटतंय. जीव फुटेस, छाती फुटेस तोवर मी या अभ्यासाच्या सिलेबसच्या भिंतीवर डोकं आपटतोय. माझ्या डोक्यातनं भळाभळा रक्त व्हायला लागला आता तरी डोक्यामध्ये काही शिरेना असं वाटतंय. कसं व्हायचं माझं, माझी खरंच लायकी आहे का या क्षेत्रामध्ये. प्रिलिम जशी जवळ येते तशी ती छातीची धडधड 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 वाढत जाते. ठीक आहे, या संकल्पनेला सायकोलॉजीमध्ये एक शब्द आहे, त्याला म्हणतात एक्झाम अँझायटी. मुलांना परीक्षेच्या त्या परिस्थितीचं एवढं प्रचंड प्रेशर येतं की त्याच्यानी आपल्या मेंदूमधले जे न्यूरॉन्स असतात, मेंटल वायरिंग, की ज्याच्यामधनं जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा आपल्याला आयडिया सुचतात, तेव्हा आपल्याला आपण पाठ केलेल्या गोष्टी लक्षात राहायला सुरुवात होते. हे करंट फ्लो होणंच बंद होतं. दिस इज सायन्स. मेंदूच्या MRI स्कॅन्सनी हे दाखवून दिलेले की एखादा माणूस जेव्हा भीतीच्या तावडीमध्ये सापडलेला असतो त्याच्या मेंदूमध्ये हॉर्मोन्स आणि केमिकल्स असे काही रिलीज होतात की त्याची जी रॅशनल बुद्धी, त्याचे जे सर्किट्स चालले पाहिजेत ते चालतच नाहीत. याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतात. फाईट म्हणजे लढणे, फ्लाईट म्हणजे पळून जाणे, रिस्पॉन्स.
म्हणजे तुम्ही जर या परीक्षेच्या भीतीवर मात नाही करू शकलात, त्या परिस्थितीच्या प्रेशरवर मात नाही करू शकलात, तर तुमच्या केलेल्या अभ्यासाचा काही उपयोग नाही. ठीक आहे. अँड लेट मी टेल यू, कुठलीच मॉक एक्झाम आपल्याला ह्याच्यासाठी तयार करत नाही. कितीही आपण पेपर आयोगासारखा छापला, OMR शीट दिले तुम्हाला कागदावर टिकमार्क करण्यापेक्षा, एकदम एक्झाम हॉल तसा तयार केला, सगळं एकदम ॲटमॉस्फिअर, काही काही ठिकाणी तर ते अटेंडन्स वगैरे पण घ्यायला येतात. ठीक आहे. कितीही आपण ॲटमॉस्फिअर परीक्षेत सारखं तयार करायला गेलो तरी मनात माहिती असतं ही खरी परीक्षा नाही, हे मॉक एक्झाम आहे. पोरांना तुमच्या पहिल्या प्रिलिमचा जो सकाळी 9ला पेपर सुरू होतो, मी सांगतो तुम्हाला, त्याचे 9 म्हणजे 8:30ला पण एक्झाम हॉलवर येतो, ते शेवटच्या अर्ध्या तासात जी छातीची धडधड 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 वाढत, बरगड्या फोडून छाती बाहेर येईल, त्या टॉम अँड जेरी मधल्यासारखं असं वाटतं आपल्याला, ती खरी तुमची परीक्षा सुरू होते. हे मी तुम्हाला वैयक्तिक अनुभवामधनं पण सांगतोय की माझी तिसरी प्रिलिम, पहिली प्रिलिम दाणादाण उडाली होती, काय मी कट ऑफच्या जवळपास पण गेलो नव्हतो. ठीक आहे. दुसऱ्या वेळेला मेन्स दिलेली होती. तिसरी प्रिलिम इथे गरवारे कॉलेज पुण्यातलं कॉमर्सचं, तिथे तळमजल्यावर माझा वर्ग होता. बाहेर जाऊन मी त्या ग्राउंडच्या शेजारच्या कट्ट्यावर काय लास्ट मिनिट रिव्हिजन वगैरे करत बसलो होतो. परीक्षा सुरू झाली 9 वाजता. ठीक आहे. मला कालसारखा क्षण आठवत होतो. आता 8 वर्ष होऊन गेली. माझं घड्याळाकडे लक्ष गेलं, 9:40 झालेले होते. आणि मी 50वा प्रश्न वाचत, 51वा प्रश्न वाचत होतो आणि पहिल्यांदा तेव्हा मनामध्ये विचार आला, गेली राव प्रिलिम. कारण पहिल्या 50 प्रश्नांनी दाणादाण उडवली होती माझी, दाणादाण पूर्णपणे. ठीक आहे. आणि पहिला विचार मनामध्ये, गेली वाटतं ही प्रिलिम. ठीक आहे. आणि त्याच्याने एक दुष्टचक्र सुरू होतं, माहिती आहे का. ही पण सायकोलॉजी आहे, याला म्हणतात द स्पायरल ऑफ निगेटिव्ह थॉट्स. की पहिली ट्रिगर अशी काहीतरी छोटासा विचार असतो, पण त्या एका विचारातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, तिसऱ्यातनं चौथा, असं ते दुष्टचक्र दलदलीमध्ये जेवढं धडपडू आपण तेवढं खालती खालती डुबत जातोय असं वाटतं. ठीक आहे. गेली वाटतं या वर्षीची प्रिलिम. आयला लोक काय म्हणतील, धर्माधिकारींचा पोरगा, ह्यांचाच क्लास आहे. मला तर सगळेजण उठता बसता म्हणायचे, अरे तुझ्या बाबाचाच क्लास आहे तर तुझं तर काय होणारच की रे. ठीक आहे. बरं, एक प्रिलिम तर क्लिअर होऊन बसलोय आपण, आता दुसरी नाही झालं म्हणजे लोक म्हणतील फ्लूक असणार आहे. लाईक आहे का तुझी अविनाश धर्माधिकारीचा पोरगा म्हणा येण्याची स्वतःला, असे सगळे बुडते बोंबा बोंब सगळं. पण त्या क्षणालाच माझ्या मनामध्ये एक छोटासा आवाज होता, एक तो प्रत्येकाच्या मनात असतो काय, छोटासा आवाज जो मला सांगत होता की जरा शांत राहा. ठीक आहे. अजूनही घड्याळावर 80 मिनिटं आहेत आणि 50 प्रश्न आहेत. तो प्रत्येकाच्या मनामध्ये आवाज असतो, पण आपण जेव्हा असे पॅनिक होतो ना तेव्हा तो म्यूट करणं खूप सोपं असतं आवाज. आणि मेंटल स्ट्रेंथ म्हणजे एक्झॅक्टली ही गोष्ट आहे की तुम्हाला त्या आवाजाकडे लक्ष देता यायला पाहिजे, बाकी मग काही वेगळं करण्याची गरज नाही. ठीक आहे. हार्ट रेट शांत करता आला मला. मी अजूनही पेन ठेवून डोळे मिटून शांत बसलो होतो. शरीर शांत होतं, मनामध्ये वादळ चाललेलं होतं. या 2 सैन्यांच्या मध्ये नेगेटिव्ह विचारांची प्रचंड मोठी फौज, दिलेर खानाची फौज, आणि त्यांना अडवणारा एकच मानसिक ताकदीचा बाजीप्रभू 300 मावळ्यांना घेऊन लढतोय. अशी ती जणू, कारण मनामध्ये नेहमी ही ताकद देणाऱ्या आवाजाची, रॅशनॅलिटीच्या आवाजाचा सैन्य हे कमीच असतं. ते योद्धे आपल्याला वाढवावे लागतात. ठीक आहे. आणि म्हणून थोड्या वेळाच्या नंतर छातीची धडधड आणि पॅनिकचं ते फिलिंग कमी झालं. उरलेले 50 प्रश्न मी सोडवले. ठीक आहे. आश्चर्य म्हणजे त्या वर्षी प्रिलिमचा कट ऑफ झालो क्लिअर प्रिलिम. ठीक आहे. प्रिलिमचा कट ऑफ किती होता? 103.35. ठीक आहे. मला किती मार्क मिळाले असतील? 103.35. एक्झॅक्टली ऑन द लाईन. म्हणजे त्या वर्षी जर 15,000 जणांना मेनसाठी बोलावलं गेलं ना, कदाचित मी तो 15,000वा असीन. फरक नाही पडत. त्यांनी झालो क्लिअर, दिली मेन्स. आणि मला आजपर्यंत माहिती आहे की मला लहानाचं मोठं करताना बाबांनी हे जे मेंटल स्ट्रेंथ शिकवलं, मानसिक ताकद आणि आव्हान अंगावर असताना डोकं शांत ठेवता येणे चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये. बाबा नेहमी मला म्हणायचा की तुला जीवनातला जर नेता बनायचंय, व्हॉट इज द मार्क ऑफ अ चॅम्पियन, हे बाबाचं वाक्य असायचं. व्हॉट इज द मार्क ऑफ अ चॅम्पियन
इट इज युअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस युअर बेस्ट परफॉर्मन्स व्हेन इट मॅटर्स द मोस्ट. तू वर्ल्ड कप खेळतोयस तर ग्रुप स्टेजेसमध्ये कुठल्या तरी 32व्या रँक टीमच्या विरुद्ध तू 5-5 गोल मारलेस किंवा क्रिकेटमध्ये सेंचुरी डबल सेंचुरी केली, यांनी काही फरक पडत नाही जर तू सेमीफायनल आणि फायनलमध्ये कच खात असलास तर. त्यामुळे युअर ॲबिलिटी टू प्रोड्यूस युअर बेस्ट व्हेन इट मॅटर्स द मोस्ट. आणि म्हणून वैयक्तिक अनुभवातनं मी म्हणू शकतो की UPSC बाय द्यायची ना तर मेंटल स्ट्रेंथ पहिले डेव्हलप कर. मी समोर बसलेले जे 11वी 12वी FY SY की ज्यांचा पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट नाही त्यांना तर पहिला हा चॅलेंज देतोय. मुलं माझ्या समोर येऊन जेव्हा म्हणतात ना की दादा माझा अटेम्प्ट अजूनही दूर आहे, आत्तापासून काय करू, ठीक आहे, मी त्याला कुठलं NCERT वाच, कुठला न्यूजपेपर वाच, कशा नोट्स काढ, ह्यातलं काहीच सांगत नाही. मी पहिली गोष्ट त्याला हे जे तुझ्या कॅरेक्टर आणि व्यक्तिमत्वामध्ये करण्याचे बदल आहेत ना ते सांगतो. आणि त्यातला पहिली गोष्ट ही येते की चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये तुला व्यक्तिमत्वाचा समतोल टिकवून ठेवता येतोय का नाही. कसं करायचं रे हे, म्हणजे आतापर्यंत गरजेचं का असतं हे कदाचित तुम्हाला मी सांगितलेलं असेल. कसं करायचं ह्याचं पण उत्तर खरं म्हणजे गौतम बुद्धांनीच आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. पहिलंच सत्य गौतम बुद्ध काय सांगतो, इन लाईफ देर इज सफरिंग. ओके, देर मे बी सफरिंग. What if there is suffering? It's not a question mark. It is not it is a statement. It is a statement of fact. जगणे म्हणजे वेदना आहेच आहे. ठीक आहे, ह्याच्यात पहिलं पाऊल येतं. काय येते, ऍक्सेप्टन्स. म्हणजे UPSC पुरतं बोलायचं झालं तर ही जी छातीची धडधड वाढते, अँझायटी, माझं कसं होईल, सगळे माझ्या पुढे चाललेत, माझी लायकी आहे का, ह्या विचारांपासून आहे ना तुम्ही जेवढं पळ काढाल तेवढे ते वाढत जाणार आहेत. म्हणजे गौतम बुद्धाचीच एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की एका भिक्खूला त्यांनी म्हणलं की तुला मी कशाचाही विचार कर सांगतो, ठीक आहे, पण हत्तीचा विचार नाही करायचा. फक्त काही कशाचा, दुनियेतल्या कुठल्याही गोष्टीचा कर पण हत्तीचा करायचा नाही. पहिला विचार कुठला येतो रे मनामध्ये, हत्तीचा. म्हणजे ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत आपल्याला मनामध्ये एक लढाई चालू असते की नाही सारखी, की त्या भावना येत आहेत तर खरं, लाटे मागून लाट येते पण नको आलेलं असतं हवं आपल्याला की हे का, मला का येत आहेत या भावना, का नाही मी नॉर्मल राहू शकत. आणि आपण त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, जेवढं आपण त्यांना रेझिस्ट करतो तेवढ्या त्या भावना वाढत जातात. म्हणून बौद्ध विपश्यनेचं जे मेडिटेशन टेक्निक आहे ते पण आपल्याला हेच सांगतं, डोळे मिटून शांत बैस, मनामध्ये येणारा विचार येऊ दे, जाणारा विचार जाऊ दे. येणाऱ्या विचाराला रोखायला जाऊ नकोस, जाणाऱ्या विचाराला ओढायला जाऊ नकोस. येणारा विचार येऊ दे, जाणारा विचार जाऊ. तुझं काम काय, फक्त श्वासाकडे लक्ष देऊन स्थितप्रज्ञ शांत राहा. जादू होते का नाही बघा, की पहिला थोडा वेळ तुमचा मेंदू निगेटिव्ह विचारांमध्ये प्रचंड व्यस्त असेल, एक वेळ अशी येते की जेव्हा मेंदूला कंटाळा येतो, किती वेळ त्याच गोष्टींवर रवंथ करणार, आणि असा मेंदूनी असे ते सगळे गोष्टी एकत्र गेल्या आणि बुर्र पडून दिल्या असं होतं. दॅट इज ऍक्सेप्टन्स. म्हणजे एक माझं फार आवडतं इंग्लिश मधलं वाक्य आहे, एक्सपेक्टिंग लाईफ टू बी फेअर बिकॉज यू आर फेअर इज लाईक एक्सपेक्टिंग द लायन नॉट टू ईट यू बिकॉज यू डोंट ईट इट. अगदी आत मनात बघायला गेलं ना तर आपल्या प्रत्येकाची ही अपेक्षा असते की मी एक चांगला माणूस आहे, मी कोणाचं काही वाईट केलेलं नाही, कोणाचं घोडं मारलेलं नाही. त्यामुळे जणू इमोशनल भावनिक पातळीला आपली जीवनाकडनं पण ही अपेक्षा असते की मला न्याय पद्धतीने तू वागवलं पाहिजेस. त्यामुळे आपण कोणाचं काही केलेलं नसताना एखादा माणूस जेव्हा उगाच आपला द्वेष करतो, आपल्या पीठ पिछे बॅक बिचिंग करत फिरतो, किंवा जणू कुठली तरी आकाशामधली शक्ती हिनी आपल्यावर असा जणू ही भीती, पश्चाताप, अँझायटी, फिअर, रिग्रेट या सगळ्याचा वर्षाव केलाय ना, आपण युनिव्हर्सच्याच विरुद्ध तक्रार करत असतो की का वागवतोयस तू मला असं. काही काही जणांना ही सवय पण असते आकाशाकडे बघून, का मी काय कोणाचं काय केलं. ठीक आहे, हे रडगाणं पहिले बंद करा, बिकॉज दॅट इज नॉट ऍक्सेप्टन्स. यू आर एक्सपेक्टिंग लाईफ टू बी फेअर बिकॉज यू आर फेअर. ठीक आहे, त्याच्यातलं मी तू चांगला माणूस आहेस हे नाकारत नाहीये,
बट द रियालिटी ऑफ लाईफ इज दॅट बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. असा अजिबात कुठे लिहिलेला नियम नाहीये की तू चांगला आहेस म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होणारच. बघा, डोळे उघडून आयुष्य बघा, अशी अनेक नालायक माणसं दिसतील आपल्याला ज्यांचं कुठेही काही बिघडलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणून आपण पण तसंच व्हायचं का? नाही. पण म्हणून ही अपेक्षा पण नाही ठेवायची की मी एक चांगला माणूस आहे म्हणून माझ्याशी सगळं चांगलं झालं पाहिजे. दॅट इज ऍक्सेप्टन्स. ओके. दुसरी गोष्ट, मेंटल स्ट्रेंथ कशी डेव्हलप करायची ते म्हणजे तुलना करणं बंद करा. कंपॅरिझन तुझी दुसऱ्यांशी. मुलं मला अनेक वेळेला समोर जेव्हा येऊन म्हणतात की ए मगाशीचं सगळं रडगाणं आता परत परत नाही ऐकवत ते, मी त्यांना पहिली गोष्ट म्हणजे एक दिलासा देतो. काय की तुला हे जे वाटतंय ना आता बाळा, अभ्यास नीट होत नाहीये, माझं कसं होणार, या वर्षीचा अटेम्प्ट देऊ का नको, माझी खरंच लायकी आहे का ही परीक्षा देण्याची. ठीक आहे, मी त्याला म्हणतो पुढच्या वेळेला वर्गामध्ये जाऊन बसलास की जी काही 100-150 मुलं तुझ्या वर्गामध्ये असतील, एक शांत श्वास घे आणि जर आसपास सगळीकडे नजर टाक. किती जण आहेत? ठीक आहे, तू सोडतात 99 जण आहेत ना, लिहून घे माझ्याकडनं 100तल्या 90 जणांच्या मनामध्ये हे विचार येतच असतात. ठीक आहे, आणि उरलेले 10 जण डिल्युडेड आहेत. 100पैकी 90 जणांच्या मनामध्ये हे विचार येणार आहेत, विच मीन्स यू आर नॉट अलोन. बरं, तू एकटा नाहीये. प्रॉब्लेम काय होतो रे, आपल्या ह्या ज्या इन्सिक्युरिटीज असतात मनामध्ये, ठीक आहे, आपण कधी झेंडा घेऊन फिरतो का रे, बॅनर लावून, मला ह्याची भीती वाटते, मला सेल्फ डाऊट मनामध्ये भरलेली आहे. ठीक आहे, आपण जगाला दाखवताना आपण एक मुखवटाच घालतो ना, आपण एक नाटक करतो की जण सगळं हा आलबेले, अभ्यास नीट चाललाय, आपण चिल एकदम, मला कशाची काही भीती नाहीये. ठीक आहे, देखावा जगाच्यासाठी करतो. ठीक आहे, अरे बाळा, बाकीचे सगळेजण पण तेच करतायत. मराठीमध्ये जे म्हणतात ना की बाकीच्यांचे एक आपले खाण्याचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. तू पण तसंच करतोयस, बाकीचे सगळे पण तसंच करतायत. फक्त प्रॉब्लेम काय आहे की तुला फक्त तुझे खाण्याचे दात दिसत आहेत, बाकीच्या अख्ख्या जगाचे तुला दाखवण्याचे दात दिसत आहेत. तू तुझ्या खाण्याच्या दाताला बाकीच्या जगाच्या दाखवण्याच्या दातांशी तुलना करतोयस, म्हणून तुला वाटतंय बाकीचे सगळे कसे एकदम निवांत आहेत आणि हे सगळे त्रस्त करणाऱ्या गोष्टी जणू काय माझ्या एकट्यालाच वाटतायत का. ठीक आहे, नाहीयेस तू एकटा. मग काय करायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे तुलना करणं बंद कर आणि हे ऍक्सेप्ट कर की ठीक आहे, हे नॉर्मल आहे. तू कोणीतरी असा एक काहीतरी बिलो ॲव्हरेज प्रकारचा माणूस नाहीयेस, तू माणूस आहेस. मग काय कर, तिसरी गोष्ट म्हणजे तुझ्या मनामधल्या भावना ह्या दुसऱ्यांशी व्यक्त करून दाखव. खरं जे मनामध्ये आहे ते ये हृदय से वो हृदय करणे म्हणतात, तसं जादू होते बरं का काही जण मित्रांच्या मध्ये, की कधीतरी जेवायला वगैरे बसलेले आहेत आणि एक कोणीतरी जण की गाईज मला जरा फ्रँकली बोलायचंय बाबा, आणि एकदम असे हृदयाच्या धरणाचे गेट उघडल्यावर की भळाभळा भळाभळा सगळ्या भावना बोलून टाकतो ना, आपल्याला वाटतं बाकीचे सगळे आपले टिंगल करतील. काय मूर्ख आहे रे तू, असं कधी वाटायचं असतं का तुला, सगळं निवांत, अरे काय नाही ब्रो, चिल होतं एकदम सगळं. ठीक आहे, मी पाहिलेले आहेत अशा काही चर्चा झालेल्या की एक जण पुरतो ही हिंमत करण्याचा, का समोरच्यांकडनं काय प्रतिक्रिया येईल हे माहीत नसताना बोलून दाखवण्याचा. ठीक आहे, एखादा कुठला तरी येडचोट असतो ज्याला काही इमोशनल इंटेलिजन्स आणि मॅच्युरिटीज नसते, जो येड्यात काढतो, पण 99% वेळेला हा रे आम्हाला पण असंच वाटतं. तुम्ही जे बोलून दाखवताय ती खरं म्हणजे तुमची ताकद आहे, कारण तुमच्या भावनांना तुम्हाला शब्दांची जोड देता येते, समोरच्या माणसाला जमत नाही येते. तर बोलून दाखवा. आणि मुलींच्याकडनं प्रतिक्रिया ही येते की आम्हाला जे वाटत होतं पण आम्हाला कळत नव्हतं की आम्हाला काय वाटतंय, बरं झालं तू बोलून दाखवलंस, कारण आम्हाला पण हेच वाटतं. दॅट इज ऍक्सेप्टन्स, दॅट आय एम नॉट अलोन. आणि आपण दुसऱ्यांशी तुलना करणं बंद करतो, किंवा एक वेळ केली तुलना ना तर निदान स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या खाण्याच्या दातांचीच तुलना करतो, आणि मग आपल्याला लक्षात येतं की सगळ्यांचेच किती किडलेले आहेत ते. त्यामुळे भीती वाटणं बंद होतं.
पण मग काय, मग ह्याच्यावर उत्तर काय? फायनली कुठल्याही प्रकारची, 2 मुद्दे फक्त मी सांगून थांबणार आहे तुम्हाला. मानसिक ताकद कशी कमवायची ह्याचं रामबाण उत्तर आपल्याला स्वामी विवेकानंदांनी दिलंय. सरांचं जे युट्यूबवर भाषण आहे, आपण त्यांच्या समान व्हावे, ही व्याख्यानमाला आहे. त्याच्यातलं एक भाषण स्वामीजींवरचं आहे. तेव्हा सर स्वामीजींची एक गोष्ट सांगतात, त्याच्यामध्ये लपलेला आहे मुद्दा की मानसिक ताकद कशी कमवायची. ठीक आहे. स्वामीजींचा जो सगळं भारत भ्रमंतीचा काळ आहे, त्याच्यामध्ये काशीमधल्या एका मंदिरांच्या आवारामध्ये पोचले. आसपासच्या गावकऱ्यांनी कदाचित पाहिलेलं असावं की एक तरुण साधू आलेला आहे, जे आधी कधी पाहिलेलं नाही यायला. दुर्दैवाने आजही जे दिसून येतं ते त्या काळी पण होतं की अनोळखी माणसांना कसा गंडवता येईल, धर्माच्या नावावर कसा बाजार चालवता येईल. ठीक आहे. म्हणून गावकऱ्यांनी स्वामीजींना आधी बाजूला घेतलं आणि म्हणले, हे बघा, ह्या मंदिरामध्ये ना, जसं भारतातल्या सगळ्या मंदिरांमध्ये असतं तशी आसपासच्या झाडांवर माकडांची फौज आहे. फक्त इथली माकडं जरा डबल डेडली आहेत, एकदम धिप्पाड आणि हुप्प्या माकडं, आणि त्यांना सवय झालेली आहे की ह्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक भिक्खू हा चणे फुटाणे तरी आपल्याला टाकतोच. त्यामुळे आता अधिकार वाटायला लागलाय त्यांना त्यांचा तो. त्यामुळे दरवेळेला नवीन कुठला तरी योगी जाताना दिसला की हे सगळे असे एकमेकाला बोलावतात आणि अशी झुंडीनी त्याच्या अंगावर जातात आणि असे एकदम खॅक 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 आवाज करून दादागिरी देतो का नाही, चणे फुटाणे वगैरे असं करतात. ठीक आहे. तर तुम्ही जरा जातानाच्या दुकानामधनं एक चणे फुटाण्यांची पुडी बरोबर घ्या, कारण नाही दिले ना तर हे अंगावर वार घालतील, हे डोळे बिळे फोडतील तुमचे. आधीच स्वामीजींना भीती. म्हणून मंदिराच्या आवारावर जायला लागले तशी लागली वाटते दुकानं. ते का आज पण असतं. मला तर कधी कधी वाटतं की ही काय सत्य होतं का अफवा होती माहित नाही, पण गावकऱ्यांनीच उठवलेलं असावं. कदाचित त्या माकडांना गावकऱ्यांनीच सवय लावलेली असावी, काय माहित आपल्याला. स्वामीजींनी एक चणे फुटाण्यांचा पुडा घेतला. ठीक आहे. मंदिराच्या आवाराच्या जवळ जसे आले तशी आली ही माकडं. एकाने पाहिलं की तिकडं स्वामीजी येत आहेत, तरुण साधू आहे, त्याच्याबरोबर चणे फुटाण्यांचा वास आला, पुडी दिसली. ठीक आहे. एकाने दुसऱ्याने असे 3-4 जण टपा 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 झाडावरनं उडी मारून स्वामीजींच्या समोर येऊन उभे राहिले. तोंडावरचा ऍटिट्यूड, चल दे, दोना लगान भरना पडेगा. ते माकडांचं जर असतं तर तसे बोलले जाते. स्वामीजींनी थोडेसे चणे टाकले, ते चणे जमिनीवर पडल्या क्षणाला ही माकडं सगळी एकमेकाशीच भांडायला लागली, कोण खाणार ते सगळे. त्या भांडणाचा फायदा घेऊन स्वामीजी पुढे निघाले आणि एका मंदिरामध्ये आत गेले. एका मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आले. आधी 4 माकडं होती, आता 8 झालेली होती. अरे बा, हे कसं झालं? पुन्हा द स्टोरी रिपीट्स. की स्वामीजी चालायला लागले, हे सगळे अग्रेसिव्ह असे आक्रमक अंगावर धावून येत आहेत. स्वामीजी चणे टाकतायत, थोडेसे चाल वाढवत आहेत आणि पटकन पुढच्या मंदिरामध्ये घुसतायत. अख्खा दिवस असा जसा पुढे गेला तसं एक वेळ अशी आली की मंदिरं तर भरपूर उरलेली आहेत, अजूनही आवार संपलेलं नाहीये, पण स्वामीजींच्याकडचे चणे संपायला लागले. स्वामीजींना टेन्शन की आता दुकान तर नाही आसपास, आता काय व्हायचं आपलं, आता डोळे गेले वाटतं. म्हणून अक्षरशः त्या चण्यांमधले शेवटचे काही चणे आणि ती टरफलं थोडीशी पटकन अशी टाकली आणि पळत पळत जीवाच्या आकांताने एका शेवटच्या मंदिरामध्ये येऊन धापा टाकायला लागले. हे सगळं नाटक पाहत असलेला त्या मंदिराच्या कट्ट्यावर एक वयस्कर साधू बसलेला होता, स्वतःची तपश्चर्या करत. त्याला दिसलंय की एक तरुण साधू चणे टाकतोय पळतोय, चणे टाकतोय पळतोय, चणे टाकतोय पळतोय, आणि आता आपल्या मंदिरात आला. हे पाहून तो साधू खो 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 हसायला लागला. स्वामीजींना कळलं हे आपल्यावर हसतोय हा कदाचित. म्हणून त्याच्या समोर जाऊन, काय माहित आपल्याला मनातनं चिडलेले असतील की तुझा ना बाहेर, मग असलं काहीतरी मनामध्ये आलं असेल त्यांच्या. म्हणून तरी सगळं एक वयाचा आदर म्हणून स्वामीजी समोर जाऊन हात जोडला, कमरेतनं वाकले आणि गुरुजी तुम्ही हसलात माझ्यावर, काय चुकलं का माझं? तर तो साधू हसत हसतच म्हणला, येडा आहे तू, पुढच्या वेळेला बाहेर गेला ना तर चणे काय टाकतो ह्यांना. तर पुढच्या वेळेला तू बाहेर गेलास आणि ती माकडं अशी अंगावर धावून आली की चणे टाकण्याच्या ऐवजी असा दोन्ही पाय जमिनीमध्ये रो
आणि डोळे वटार, तोंडावर आक्रमक भावान असा हात उगारून गर्रकन उलटा वळून त्या माकडाच्या अंगावर असं ओरड. स्वामीजी म्हणले बरं ठीक आहे. हा, मनामध्ये काय माहित आपल्याला म्हणले असतील हे सटिया काय बुड्ढा वगैरे काय माहित नाही, पण बोलले तरी नाहीत. तर पर्याय तर काही नव्हता, कारण चणे फुटाणे तर संपलेलेत. मंदिरातनं बाहेर पडले, चालतायत तशी आतापर्यंत चांगला मजबूत 20-25 माकडांचा थवा मागे जमा झालेला होता. सगळेजण घोळका करून छापा घालायला तयारच स्वामीजींवरचे. आणि स्वामीजींनी लिहून ठेवलेले की छातीची प्रचंड धडधड वाढलेली, घाम फुटलेला होता, अक्षरशः सुचत नव्हतं काय, डोळ्याच्या समोर चांदणं दिसायला लागलेलं होतं, श्वास वाढलेला होता. हे सगळे भीतीची लक्षणं आहेत. काही माणसाच्या शरीरामध्ये जेव्हा प्रचंड भीती असते हे सगळे गोष्टी होतात. तरी स्वामीजींनी जीव मुठीमध्ये धरून जीवाच्या आकांतानी सांगितल्याप्रमाणे एक पाय पुढे दुसरा पाय मागे, सगळं डोक्यावरचा फेट्याचं हे असं मागे टाकून डोळे वटारले, आक्रमक हात वर करून माकडांवर. काय आणि आश्चर्य काय, ती माकडं अशी अशी पुढे दचकली 1 मिनिटात. याला काय झालं, आतापर्यंत तर व्यवस्थित चणे टाकत होता, एकमेकाकडे बघितलं आणि पळत सुटली, पाठ फिरवून पळत सुटली की बाई याचा पेशन्स संपलाय आता. आणि त्याच्यानंतर आयुष्यात परत कधीच त्या माकडांनी स्वामीजींना त्रास दिला नाही. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, फेस युअर फिअर्स, प्लुरल. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्यांच्यापासून पळून जाण्याच्या ऐवजी उलट वळून त्यांचा सामोरा कर, भीड त्यांना. म्हणजे तुम्हाला हे खूप सखोल मुद्दा आहे काय हा. भारतीय हिंदू विचार पण आणि आधुनिक सायकोलॉजी पण हे सिद्ध करते की माणसाच्या मनामध्ये जे सगळे नेगेटिव्ह इमोशन्स येतात ना, आपल्याला भावना पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. आनंद, प्रेम हे पॉझिटिव्ह भावना आहेत, बरोबर. तसंच जळजळ, मत्सर, राग, द्वेष या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत, बरोबर. पण वरवर वाटायला सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स जरी वेगळे वेगळे असले ना, त्यांना आपण खोल जसा त्यांचा अभ्यास करत जातो आपल्याला दिसून येतं की ही सगळी निगेटिव्ह इमोशन्स एकाच भावनेमधनं जन्म घेतात. बीज एकच आहे, ते म्हणजे भीती. ऑल ह्युमन नेगेटिव्ह इमोशन्स आर बॉर्न फ्रॉम फिअर. ओके, म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. शाळेमध्ये पण जो गुंड असतो, सगळ्या मुलांवर दादागिरी करणारा, किंवा राजकारणामधले पण जे गुंड असतात की ज्यांना वाटतं का हे मी प्रिन्सिपल आहे, इथं मी मेलेली थडगी विकीन, तू माझ्या विरुद्ध आवाज करण्याचा हिम्मत केली तर तुला गाठतो ह्याच्यामध्ये, तुझा बलात्कार करतो, तुला मारून टाकतो. वाटायला कदाचित फार भारी वाटत असेल, पण प्रत्येक अत्याचार करणारा माणूस, तो डिक्टेटर असू दे किंवा शाळेमधला बुली पण असू दे, तो ज्यांच्यावर अन्याय करतोय ना त्यांना घाबरत असतो, तो इन्सिक्युअर असतो. आणि त्याची ती भीती, घाबरणं हे ह्याच्यावर एक झापडं घालण्यासाठी तो देखावा करत असतो की मी कसला लय भारी आहे वगैरे. ठीक आहे, हे जे भाई लोक समजणारे असतात ना स्वतःला, कधी आश्चर्य वाटतं का तुम्हाला की कधी त्यांच्या मारामाऱ्या 1-on-1 होत नाहीत. त्यांना नेहमी एकाला कोणाला तरी तुडवायचं असतं. तर आपल्याकडे शाळा कॉलेजमध्ये ना, हे पोरं बोलाव, अरे शंढा तुला कशाला लागतायत पोरं, भिडायचं तर तू एकटा तो एकटा, लेट इट बी अ फेअर फाईट. पण बुलीजसाठी कधी ती फेअर फाईट नसते, कारण त्यांना भीती या गोष्टीची असते की माझ्या आरेला कार्य कोणी केलं तर, माझ्या एक मुस्काडीतला समोरनं 2 मुस्काडीत आल्या तर त्यांचे इट इज देअर वर्स्ट नाईटमेअर. प्रत्येक जण जो दुसऱ्या कोणावर तरी अन्याय करतो, एव्हरी ऑपरेसर व्हॉट ही फिअर्स द मोस्ट इज की ज्या हजारो तुमचे जे विक्टिम्स आहेत त्याच्यामध्ये एक कोणीतरी उठेल की जो तुझ्या आरेला कार्य करेल, जो तुझ्या एका मुस्काडीतला दुसरा गाल पुढे करण्याच्या ऐवजी 2 उलट्या ठेवून देईल. आणि तो दिवस त्यांना टाळायचा असतो. द्वेष हा पण भीतीमधनं जन्माला आलेला आहे. अँझायटी म्हणजे भविष्याबद्दलची काळजी. रिग्रेट म्हणजे भूतकाळाबद्दलचा पश्चाताप. सेल्फ डाऊट या सगळ्या भावनांचं बी मुळामध्ये म्हणजे भीती आहे. तुम्ही भीतीवर मात करू शकलात तर
तुम्ही कशावरही मात करू शकता. आपल्याला राव लहानाचं मोठं आपल्या समाजामध्ये मुलांना लहानाचं मोठं जसं करत जातं, कधी लक्षात येतं का तुम्हाला की आई वडील एखाद्या मुलाला मी सांगितलं ते त्यांनी ऐकावं ओबिडियन्ससाठी ते त्याच्या मनामध्ये भीती घालत असतात राव. लहान बाळ कुठलं तरी त्याची जगाबद्दलची उत्सुकता म्हणजे ते काय करतं, कुठलीही गोष्ट घेऊन तोंडामध्ये घालतं. दॅट इज द चिल्ड्रन्स मेथड ऑफ एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. ठीक आहे. किंवा थोडंसं मोठं झाल्यावर गोळ्या बिस्किटं खायची असली एखाद्या पोराला तर आई त्याच्या मनामध्ये भीती घालते की नाही चॉकलेट नाही खायचं, दात किडतील बरं का. ते पोरगं घाबरते, नाईटमेअर इमॅजिन करते. त्यामुळे बरोबर आई सांगते ते पोरगं करतंय खरं, पण अरे परिणाम काय, तू त्याच्या आतली ती उत्सुकतेची ज्योत परमनंटली मारून टाकतेस. हवंय काय, इज दिस द डील दॅट यू वॉन्ट. मोस्ट पेरेंट्स पेरेंटिंग मधलं फार छान फेमस वाक्य काय, मोस्ट पेरेंट्स दे ट्रेड फिअर फॉर ओबिडियन्स. तुम्ही मुलाला भीती शिकवता, त्या बदल्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगतोय ते तू केलं पाहिजे, ओबिडियन्स मिळतो. असे लेचीपेची पोरं लहानाची मोठी होतात आणि बाहेर जगामध्ये प्रवेश करेपर्यंत आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे एक कुठली गोष्ट जर मी तुम्हाला सांगू शकलो, मानसिक ताकद माझ्या वाचनात आलेली मानसिक ताकद घेण्यासाठी काय करायचं, तर कुठली तरी एक गोष्ट अशी आठवा की ज्याची तुम्हाला भीती वाटते आणि मुद्दामून तीच करायची. आता काय असू शकतं रे, असं काहीतरी फार एकदम फारच वाढीव धाडस करणं, म्हणजे माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे मला. नाही, मला हाईट्सची भीती वाटते. गच्चीवरनं खालती बघायला लागलो डोकं गरगरतंय असं वाटतं. ठीक आहे. मला लोकांच्या समोर उभं राहून बोलण्याची भीती वाटते, स्टेज फ्राईट, पब्लिक फिअर, ततपप व्हायला लागतं. ठीक आहे. मी इंट्रोवर्ट आहे, मला अनोळखी माणसाशी जाऊन बोलायची भीती वाटते. का, कारण मी मैत्रीचा हात पुढे केला आणि त्यांनी टिंगल केली, म्हणजे फिअर ऑफ फेलियर, अपयशाची भीती. फिअर ऑफ रिजेक्शन, माझा मैत्रीचा हात समोरच्याने धुडकावून लावला तर काय. ठीक आहे. फिअर ऑफ रिडिक्यूल, लोक माझ्यावर हसले तर काय, किंवा लोक काय म्हणतील. ह्या खऱ्या भीती आहेत ज्याच्यामध्ये एकूण एक दिवस आपण ह्या भीतींमध्ये जगत असतो. अशी कुठली तरी एक भीती आयडेंटिफाय करा आणि तीच करून दाखवायची. उदाहरणार्थ तुम्हाला लोकांच्या समोर उभं राहून बोलण्याची भीती वाटत असेल, चॅलेंज घ्यायचा की मुद्दामून पुढच्या वेळेला वर्गात टीचरनी हा प्रश्न विचारला की मी करणार हात वर. अनेक मुलं अशी असतात काय, येत असतं त्यांना उत्तर, पण सेल्फ डाऊटनी एवढे असतात की नाही पण खरंच बरोबर उत्तर आहे का, अरे बापरे मी दिलं उत्तर आणि चुकलो तर काय, बाकीचे सगळे माझ्यावर हसले तर काय, यांनी मला येड्यात काढला तर काय, व्हॉट इफ ह्याच्यानीच आपण एवढे त्रस्त असतो की जाऊ दे बापरे मी हात खालतीच ठेवतो. म्हणजे तुम्ही भीतीपासून पळ काढलेली आहे. दुसरं तिसरं काहीही नसलं तरी वर्गामध्ये प्रश्न पडला की हात वर करायचा. शिक्षकांनी प्रश्न विचारला, तुम्हाला वाटत असलं तुम्हाला उत्तर येत आहे, करा हात वर, काय होईल, व्हॉट इज द वर्स्ट दॅट विल हॅपन. चुकलं उत्तर तुमचं. ठीक आहे. किंवा काय झालं की तुम्ही जो विचारलेला प्रश्न शिक्षकांनी येड्यात काढलं. ठीक आहे. खरं म्हणजे हा शिक्षकच नादान काय, जो मुलांनी विचारलेल्या प्रश्नासाठी मुलालाच येड्यामध्ये काढतोय ते. पण बहुतांश वेळेला काय होणार आहे, फेसबुकवर एक फोटो पाहिला होता. एक घोडा आहे, त्या घोड्याला असं गळ्यात लगाम लावून बांधून ठेवलेलं आहे कुठेतरी. ठीक आहे. कुठे बांधलेलं आहे, ही निर्मलाची जशी आपली प्लास्टिकची खुर्ची असते ना, फालतू तकलादू, तशा प्रकारच्या खुर्चीला बांधलेलं आहे. पण तो घोडा आहे तसा ठप्प, अजिबात हालत नाही. कारण त्या घोड्याच्या मनानेच एवढं घेतलेलं आहे की बाबा रे आपल्याला बांधलंय ना एकदा म्हणजे आपण हलू नाही शकत. तो घोडा प्रयत्न पण करत नाही, नुसती अशी मान त्यांनी झटका दिला, ती खुर्ची कुठच्या कुठे फेकली जाईल, चेंदा मेंदा होईल, तो घोडा आयुष्यात हवं तिकडे जायला मोकळा. ठीक आहे. पण प्रयत्नच करत नाही, पहिलं पाऊल उचलतच नाही. का, कारण भीती मनामध्ये एकदा ठोकळा घेतला ना की मला हे जमणार नाही, प्रयत्न पण करणं बंद होतं. एक कुठली तरी अशी गोष्ट घे की जी तुला जमणार नाही, ये मेरे बस की बात नाही आहे असं वाटतं, आणि तीच करून दाखव मुद्दामून. फेस युअर फिअर्स. आणि शेवटचा मुद्दा स्वामीजींनी आपल्याला शिकवला तसा, आपले सगळे योग ध्यान
ध्यान लावून बसणे, हे पण कळत नकळत आपल्याला मानसिक ताकद शिकवत असतं, मेंटल स्ट्रेंथ. कसं रे? जसं माणसातले सगळे निगेटिव्ह इमोशन्स याचं बीज म्हणजे भीती आहे, कशा ना कशाची तरी भीती. तसंच दुसरा एक मुद्दा येतो. माणसाचं मन हे 99.99% वेळेला एकतर भविष्यात असतं किंवा भूतकाळात असतं. वी आर ऑलवेज थिंकिंग अबाउट आयदर द फ्युचर ऑर द पास्ट. याच्याने होतं काय, आपण दोन भावनांच्या पकडमध्ये नेहमी असतो. ठीक आहे, एक अँझायटी अँड सेकंड इज रिग्रेट. अँझायटी इज वरी अबाउट द फ्युचर, माझं भविष्य कसं घडेल. ठीक आहे. अँड रिग्रेट इज फिअर ऑफ अँझायटी इज फिअर ऑफ द फ्युचर, भविष्याची भीती. अँड रिग्रेट इज फिअर ऑफ द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये मी घेतलेले निर्णय की जे आज मला पुढे माझ्या आयुष्याची कथा जशी उलगडत गेली तसं मला कळलं की आयुष्याच्या त्या वळणावर आपण चुकीचा निर्णय घेतला, चुकीचं वळण वळलो. पण आता तू काळ उलटा वळवू शकतोस का? भूतकाळामध्ये जाऊन तो निर्णय तू परत वळवू शकतोस का? मग त्याच्यावर रवंथ करत बसण्यामध्ये काय अर्थ आहे? पण करतो तरी आपण, आवडतं आपल्याला. भूतकाळामध्ये जाऊन तोच सीन परत आपण मनामध्ये रिएनॅक्ट करतो आणि कसं वेगळं घडलं असतं आपण, अशा इमॅजिनरी सिच्युएशन आवडतं आपल्याला, ते रवंथ करणे मराठी शब्द त्याला. ठीक आहे. किंवा दुसरं, माझं कसं व्हायचं भविष्यामध्ये, माझं कसं व्हायचं. कारण की आपल्याला आयुष्य जगताना मोक्या प्रत्येक क्षणाला आपल्याला काही निर्णय घ्यायचे असतात. त्या निर्णयांचे परिणाम, वी हॅव टू टेक डिसिजन्स अँड दोज डिसिजन्स विल हॅव कॉन्सिक्वेन्सेस. पण दरवेळेला आपल्या निर्णयांचे परिणाम काय होतील हे आपल्या हातामध्ये नसतं. द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ आवर डिसिजन्स आर नॉट ऑलवेज इन आवर हँड्स. त्यामुळे ह्याची भीती असते की मी काहीतरी निर्णय आत्ता घेतला, तो अज्ञानातनं घेतला, अर्धवट माहितीने घेतला आणि पुढे जाऊन जर मला कळलं की हा चुकीचा निर्णय होता तर, कारण भूतकाळात असं झालेलं आहे. त्यामुळे आपण वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन करत असतो नेहमी की मी जो निर्णय घेतोय त्याच्यातनं अनेक प्रकारची भविष्य उलगडत जाऊ शकतील, चांगल्यापासून वाईटापर्यंत. पण माझं मन पहिले टपकतं ते त्या वाईटातल्या वाईट भविष्याचाच विचार करतं. एकतर आपलं मन भूतकाळात जगत असतं किंवा भविष्य काळात जगत असतं. ह्याच्यावरचं उत्तर काय आहे? मानसिक ताकद शिकणे म्हणजे की फोकस ऑन द प्रेझेंट. फोकस ऑन द प्रेझेंट. तू गेलेल्या काळाचा जसा रवंथ करतोयस, त्याच्यामध्ये जो वेळ घालवतोयस किंवा अजूनही जे भविष्य यायचंय त्याच्या काळजीमध्ये त्रस्त आहेस, त्या नादामध्ये तू कधी हे लक्षात येत नाही तुला की आत्ता तू जे करायला पाहिजेस ते करत नाहीयेस. काल माझा कसा अभ्यास झाला नाही याच्या पश्चात्तापात जर तू मग्न असलास किंवा उद्या पण माझा अभ्यास होईल का नाही या काळजीमध्ये त्रस्त असलास तर आत्ता जो तू अभ्यास करायला पाहिजेस तो करत नाहीयेस हे विसरतो आपण अनेक वेळेला. फोकस ऑन द प्रेझेंट. ते ध्यान आपल्याला शिकवतं. म्हणजे काय तर आपलं मन अशी कुठली गोष्ट आहे की जी कधी भविष्य काळात नाही असू शकत किंवा कधी भूतकाळात नाही असू शकत. ठीक आहे. आपल्या ऋषीमुनींना हे लक्षात आलं होतं, तुमचा श्वास, आवर ब्रेथ, एक आत घेतलेला आणि बाहेर सोडलेला श्वास अशी एकमेव गोष्ट आहे की जी नेहमी वर्तमान काळातच असणार आहे. ती भविष्य काळात पण नाही, ती भूतकाळात पण नाही. त्यामुळे ध्यान काय करतं? ध्यान लावणं खरं म्हणजे खूप सोपं आहे, एक विशिष्ट प्रकारचं ध्यान. ठीक आहे. बॉडी रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. अजिबात तुम्हाला एकदम काय पद्मासनच घातलं पाहिजे, पाठीचा कणा ताठच पाहिजे, हे जमलं तर छान, पण नाही जमलं तर आकाश नाही कोसळत. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा, डोळे मिटा आणि तुमचं काम फक्त श्वासाकडे लक्ष द्या. आपण श्वास जेव्हा आत घेतोय तर छाती कशी फुगत चाललेली आहे, नाकपुड्यांच्या भोवती कसं गार वारं आत जाताना दिसतंय. छाती एकदा भरली की छातीच्या अशा वरच्या बाजूला असं घट्ट जाणवायला लागतं आपल्याला. मग तो मनामध्ये ठेवायचा थोडा वेळ श्वास. यू होल्ड युअर ब्रेथ.
कारण की म्हणजे ते लंग्स मधले अल्व्हिओलाय आणि ते सगळं ऑक्सिजन ब्लड स्ट्रीम मध्ये सर्क्युलेट व्हायला मदत होतीये. एक क्षणाला तुम्हाला कळेल की आता नाही रोखू शकत आहे श्वास, कारण ऑक्सिजन ट्रान्सफर झाला आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड लंग्सनी घेतला. प्रोसेस इज कम्प्लीट. आपण अनेक वेळेला आहे ना ही प्रोसेस पूर्ण होण्याच्या आधीच आपण एक्झेल करायला सुरुवात करतो. सो द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन रिमेन्स इनकम्प्लीट. मग हळू पद्धतीने तो सोडा. तो सोडताना तुमची छाती खालती जाताना बघा, नाकपुडीच्या इथे गरम वारं बाहेर जात आहे, ते सगळं अनुभव करा, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि खालती खालती जातोय तसं इथे डायफ्रॅम छाती आणि पोटाच्या मध्ये घट्ट होतंय ते लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या दरम्यान तुमच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत, तर खरं म्हणजे काही होऊ शकतं काय की तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कॉन्शियस मेंदूला सांगताय की श्वासाकडे लक्ष दे, पर दर 10 सेकंदाला 11 सेकंदाला वगैरे आपलं मन इकडं तिकडं पळायला लागतं. नवीन कुठला तरी विचार मनामध्ये येतो, डिस्ट्रॅक्ट होतो आपण, लक्ष विचलित होतं. म्हणजे मन एकतर भविष्य काळात पळतं किंवा भूतकाळात पळतं. याला बौद्ध विचारामध्ये म्हणतात द मंकी माइंड. माकडासारखं सैरावैरा इकडं तिकडं कुठं कुठं फिरतंय. अशा वेळेला काय करायचं, जाणीव झाली पाहिजे तुम्हाला की माझं मन लक्ष आता विचलित होतंय, आणि असं जणू एक हात मनातनं बाहेर पडतोय आणि त्या माकडाची गचांडी धरून त्याला पुन्हा समोर येऊन बसवतंय आणि श्वासाकडे लक्ष दे असं सांगतंय. तो सुरुवातीला ना दर काही सेकंदाला 10 ते 15 सेकंदांना हे चक्र परत परत फिरतं. ठीक आहे, ध्यान लावणं ही अवघड गोष्ट आहे, कारण आपल्या मनाला 20-25 वर्षांची सवय असते भूतकाळ नाही तर भविष्य काळात जगण्याची. वर्तमान काळात जग ही अवघड गोष्ट असते आपल्याला. ध्यान लाव. त्यामुळे हे अशा प्रकारच्या अडचणी घेऊन जेव्हा मुलं माझ्या समोर येतात, मी पहिली गोष्ट त्यांना ही सांगतो, टेक 1 बॉल ॲट अ टाइम. टेस्ट मॅच खेळतोयस, ठीक आहे, झालेला बॉल तू कसा चुकीचा स्ट्रोक खेळलास बदलू नाही शकत आता तू, ठीक आहे, नशीब समज की आउट नाही झालास, ठीक आहे, पुढचा बॉल कसा येणार आहे ह्याच्या विचारात राहून काही अर्थ नाही, कारण तो पडायचा आहे अजूनही. आत्ता जो पडलाय बॉल तो बरोबर टेक्निकनी तू टॅकल कर अँड देन ट्रस्ट द प्रोसेस. सो UPSCचा पण अभ्यास करताना मानसिक ताकद म्हणजे काय की सकाळी उठलास ते रात्री झोपायला जाईपर्यंत तुझा जो काही दिनक्रम ठरलेला आहे तो पाळ, त्याच्याशी एकनिष्ठ राहा. आणि दिवसाला रात्री झोपायला जाताना स्वतःला जर मनामध्ये हा भरोसा ठेवलास की मी आजचा एक दिवस नीट जगलोय, कष्टपूर्वक जगलोय, उगाचाच आळसाला बळी पडलेलो नाहीये, ठीक आहे, मग बाकीचं सगळं सोडून दे, झाला तुझा आजचा दिवस. अँड देन ट्रस्ट द प्रोसेस. ट्रस्ट द प्रोसेस. मला वाटतं कर्मयोग म्हणजे हेच आहे शेवटी. तुझ्या हातामध्ये जे आहे ते कर, बाकीचं सगळं सोडून दे. कर्मयोग म्हणजेच शेवटी मेंटल स्ट्रेंथ येते. तर असंच कर्मयोग शिकण्यासाठी आणि एकंदरीत अन आयर्न फिस्ट इन अ वेल्वेट ग्लोव्ह बनवण्यासाठी तुमच्यातल्या अनेक जणांना आपण वर्षभर भेटूयात अशी आशा करतो आणि आजच्या पुरतं सगळ्यांना अच्छा म्हणतो. ओके, चल.